दर्शको नमस्कार. सिटी चॅनल प्रस्तुत चला सजग होऊया या कार्यक्रमात मी जगदीश शिंदे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. खरं म्हणजे या कार्यक्रमात आपण शाळांची सुरक्षितता, शालेय बालकांची सुरक्षितता याविषयी मान्यवरांशी संवाद साधतो. शासन, माध्यमिक शिक्षण विभाग असेल, प्राथमिक शिक्षण विभाग असेल आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभाग असेल, प्रत्येक अधिकारी, प्रत्येक कर्मचारी, शिक्षण विभागातील कार्यरत शिक्षक, प्राध्यापक हे सारेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष सतर्क झालेले पाहायला मिळतात. खरं म्हणजे शिक्षण विभागाच्या वतीनं अलर्ट मोडवर विशेष मोहीम विद्यार्थी सुरक्षिततेबाबतीत काय काय उपाययोजना करता येतील, विशेषतः लहान चिमुकल्या बालकांच्या सुरक्षिततेसाठी काय काय उपाययोजना करता येतील यासाठी साऱ्यांचेच प्रयत्न सुरू झाले. आत्ता आपल्या समवेत धुळे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी सन्मान्य श्री MG सोनवणे साहेब आपल्या समवेत आज या ठिकाणी सहभागी झाले. त्यांचं आपण सर्वप्रथम स्वागत करत. सर नमस्कार. नमस्कार. सन्मान्य श्री सोनवणे साहेब आता आपल्या समवेत आहेत. सर, खरं तर बदलापूरच्या ठिकाणी एक घटना घडली, बाल लैंगिक अत्याचाराची. एका शाळकरी विद्यार्थ्यांवर अत्याचार झाले आणि कालोखात काही काळानंतर असं लक्षात आलं की इतरही ठिकाणी असुरक्षित वातावरण आहे आणि हे लक्षात आल्यानंतर याच्यातली तीव्रता शासनाच्या लक्षात आली, प्रशासनाच्या लक्षात आली आणि आता मोठ्या प्रमाणावर उपाययोजना शिक्षण विभागाला राबवण्याची भूमिका घेतली. तर धुळे जिल्हा परिषद असेल, प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनं प्रामुख्याने कुठल्या उपाययोजनांवर आपण लक्ष केंद्रित केलं? बदलापूर घटना घडल्यानंतर प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांविषयी सुरक्षितताची अंमलबजावणी करण्यात यावी याबाबत आम्ही ती घटना घडल्यानंतर तातडीने ऑनलाईन ऑफलाईन शिक्षकांच्या मुख्याध्यापकांच्या मिटिंगा घेतल्या. ऑनलाईन मिटिंगमध्ये आपल्या धुळे जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब हे सुद्धा उपस्थित होते. कारण घटना ही अचानक घडत असते आणि यासाठी आपण म्हणजे आधीपासून सर्व शाळांनी मुख्याध्यापकांनी प्रत्येक विद्यार्थ्याकडे जातीने लक्ष दिलं किंवा विद्यार्थ्यांची कोण त्यांना जे भेटतो तो कोण बाहेरचा व्यक्ती आहे याच्यावर आपण पाळत ठेवावी. किंवा शाळांच्या आजूबाजूला काही दुकानं असतात, तिथं काही संशयास्पद व्यक्ती फिरत असतात, जे त्याबाबतीत चुका आपल्या पोलीस विभागाने बऱ्याचशा कारवाया केलेल्या आहेत. तर यासाठी आम्ही तत्काळ उपाययोजना म्हणून प्रत्येक शाळेने CCTV कॅमेरे बसवावे. म्हणजे शाळेच्या गेटवर असेल, जी काही क्रीडांगणाची जागा असेल किंवा शाळेत किंवा वरांड्यात, तसेच स्वच्छतागृहाच्या बाहेर अशा विविध ठिकाणी शाळांनी कॅमेरे लावावे. तर ज्या काही खाजगी शाळा आहेत, खाजगी मॅनेजमेंट आहे, तर त्यांना सुद्धा तत्काळ आपण CCTV कॅमेरे बसवावे. म्हणजे CCTV कॅमेऱ्याचं पाहिल्यानंतर मुख्याध्यापकांनी जर त्याचं रोज अवलोकन केलं तर सहज आपल्याला दिसून येतं की कोण व्यक्ती अनोळखी आहे किंवा आपले जे काही कर्मचारी असतील, कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा आपोआप संशयास्पद कर्मचारी जे आहे त्याच्या वागण्यावरून बोलण्यावरून आपल्या निदर्शनात येत असतं. म्हणजे ह्याच्याकडे जर शाळेच्या शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी तसंच संस्था चालकांनी आपल्या शाळेचा आढावा घेऊन म्हणजे जेणेकरून विद्यार्थी सुरक्षित कसा राहील याबाबत त्यांनी पालकांना सुद्धा तशा सूचना द्याव्यात. हे आता काही शाळांमध्ये आहे की विद्यार्थी आपल्या पूर्ण वर्गामध्ये गेल्याशिवाय पालक सुद्धा घरी जात नाही. परंतु शाळेमधील कर्मचाऱ्यांची अशी घटना जर घडत असतील तर त्यासुद्धा त्याच्यात कर्मचाऱ्यांचं शिक्षकेतर असतील तर यांचं चारित्र्य पडताळणी करावी असे आदेश आम्ही तात्काळ शिक्षकांना म्हणजे शाळांना दिलेले आहेत. त्यांनी चारित्र्य पडताळणी त्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची करून घ्यावी आणि CCTV कॅमेरे तत्काळ लावावे. तसंच शाळांमध्ये याआधीसुद्धा बऱ्याचशा ह्या विद्यार्थ्यांच्या समस्येबाबत काही समित्या नेमलेल्या आहेत. विशाखा समिती आहे, सखी सावित्री समिती आहे. नंतर समजा काही विद्यार्थी कोणाच्या दबावाला घाबरत असतील, विद्यार्थिनी असो किंवा विद्यार्थी असो, तर
त्यांच्यासाठी तक्रार पेटी बसवण्यात यावी आणि तक्रार पेटीमध्ये विद्यार्थ्यांनी तक्रार करावी की मला असं काही माझ्या बाबतीमध्ये अशी काही घटना घडत आहे किंवा कोणी मला त्रास देत आहे, म्हणजेच त्याचं सुद्धा तात्काळ निराकरण करता येईल. म्हणजेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेविषयी जास्त महत्त्व शाळांनी देणं आवश्यक आहे. कारण खरं म्हणजे आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आपण केंद्र स्थानी आहे विद्यार्थी सुरक्षित आहे, बरोबर आहे. पण असं असताना प्रामुख्याने प्राथमिक विभागाच्या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. सगळ्यात मोठं आपण ज्या वेळेला उपाययोजना करत असतो त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आपण समित्या विविध गठीत केल्या आहेत. आता तसे इतर शाळांमध्ये देखील मात्र व्हिजिटर्सवर लक्ष ठेवणं, त्यांचे नोंद ठेवणं हे सगळं असतं. एकतर जिल्हा परिषद शाळांमध्ये क्लरिकल स्टाफ उपलब्ध नसतो, शिक्षकेतर कर्मचारी उपलब्ध नसतो. त्यातच आपले फार उपक्रम आहेत शिक्षण विभागाच्या अंतर्गत. म्हणजे विद्यार्थ्यांवर लक्ष द्यायचं आहे, त्यांना अध्यापन करायचं आहे, पुन्हा त्या सगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचं आणि पुन्हा त्याची माहिती खरं म्हणजे ऑनलाईन माहिती इतकी आपण संकलित करत असतो की त्याच्यात पण बराच वेळ जात असतो. आणि पुन्हा सुरक्षितता ही फार महत्त्वाची, पण जर व्हिजिटर्ससाठी पुन्हा वेळ जाणार आहे, पुन्हा हे सगळं म्हणजे कमी शिक्षक असताना हे सगळं शक्य होईल किंवा कशा पद्धतीने शिक्षकांनी केलं पाहिजे आपल्याला अपेक्षित. आता वर्ग चालू असताना समजा वर्गामध्ये CCTV कॅमेरे असतील तर फारच त्याची मदत होणार आहे. वर्गामध्ये विद्यार्थी काय करत आहे किंवा शिक्षक काय करत आहे, तसंच अनोळखी व्यक्ती कोणी येत असेल, गेटजवळ CCTV कॅमेरा असेल तो कोण अनोळखी व्यक्ती आहे किंवा त्याच्या हालचाली कशा आहेत, तर हे म्हणजे CCTV कॅमेऱ्यामध्ये बऱ्याच गोष्टी साध्य होणार आहे. म्हणजे इतर तरी सगळे उपक्रम असतील, कारण हे अध्यापनाचे उपक्रम आहेत ते तर त्यांना घेणं आवश्यकच आहे. कारण ऑनलाईन माहिती वगैरे भरणं वगैरे ते तर करावंच लागणार आहे. तरीसुद्धा त्यांनी म्हणजे शाळा सुरू झाल्यानंतर शाळेचं गेट बंद केलं किंवा आम्ही बऱ्याचशा प्राथमिक शाळांना आता वाल कंपाऊंड दिलेले आहे. म्हणजे जिल्ह्यातील बऱ्याच शाळा वाल कंपाऊंड आहेतच. वाल कंपाऊंड झालं किंवा शाळेचे मुख्याध्यापक असतील किंवा त्यांचे असे चौफेर लक्ष हे असलं पाहिजे की त्याला काही जास्त वेळ द्यायची. कारण विद्यार्थी वर्गामध्ये असतील, शिक्षक वर्गात असतील, फक्त मुख्याध्यापकांनी शाळा सुटायच्या नंतर किंवा शाळा भरण्याच्या आधी या दोन गोष्टींकडे जरी जास्त लक्ष दिलं किंवा शाळा सुटल्यानंतर आपला विद्यार्थी घरापर्यंत पोचला का. कारण आता मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रत्येक शिक्षकांनी वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले असतात आणि व्हॉट्सअप ग्रुपवर जर प्रत्येक पालकांची पालक सभा घेऊन त्यांना सांगितलं की आपला विद्यार्थी 5:15ला शाळा सुटली तर किती वाजेपर्यंत 5:30 म्हणजे घरी पोचला का, तात्काळ आम्हाला व्हॉट्सअपला सूचना द्या. किंवा काही शाळांमध्ये असं आहे की शिक्षक घरापर्यंत सुद्धा विद्यार्थ्यांना सोडवायला जातात. आणि काही समजा वाहनं असतील तर वाहन चालकांची सुद्धा चारित्र्य पडताळणी करणे म्हणजे आणि वाहन चालक सुद्धा हा चांगलाच असला पाहिजे. पण शेवटी ग्रामीण भागात तर पालक येतोच किंवा पालक ओळखीचा असतो किंवा विद्यार्थी खेडेगाव असल्यामुळे शाळा गावापासून जवळ शाळा असते किंवा गावातच शाळा असते. म्हणजे त्यांच्याविषयी एवढं काही त्याबद्दल तक्रारी नाही. पण शहरी भागात असतील, प्राथमिक शाळा घर लांब असेल तर ह्या तक्रारी ह्या उद्भवतात. तर पालकांनी सुद्धा शहरी असो वा ग्रामीण आपला विद्यार्थी आपल्यापर्यंत पोचला किंवा नाही किंवा सकाळी शाळेत किती वाजता पोचला तर हे जर आपण पालकांनी शिक्षकांनी जर लक्ष राहिलं तर ह्या घटना फार कमी होतील. खरं म्हणजे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचा समन्वय आणि संवाद हा अत्यंत महत्त्वाचा आहे. सर, आपण जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा असतील त्यांना फंड उपलब्ध होतो सर, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये CCTV असेल तर ज्या काही भौतिक सुविधा द्यायच्या असतील. मात्र आपल्याला खाजगी प्राथमिक शाळा पण ज्यांना वेतनेतर अनुदानाशिवाय दुसरा फंड आपण काही उपलब्ध केलेले नसतो. तर या निमित्ताने असं काही प्रयोजन आहे का की त्या खाजगी शाळांना जर गरज असेल तर CCTV स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत पुरवणं किंवा काही भौतिक सुविधा पुरवण्याची बाबतीत. तर याबाबत ज्या ज्या काही खाजगी संस्था असतील त्यांचे संस्थाचालक असतात किंवा अनेक लोकांचे
पोरं शाळेमध्ये शिकत असतात. म्हणजे एक प्रकारे आपण लोकवर्गणी जे म्हणतो, हो. तर पालकांनी किंवा लोकांनी हा चांगला उपक्रम आहे की यासाठी थोडीफार काही वर्गणी केली तसं शाळेला मदत होऊ शकते. आणि तसं शासनाने यासाठी काही तरतूद तर शासन निर्णय निघेलच किंवा जे काही वेतनेतर अनुदान वगैरे मिळतो त्याच्यातून मग शाळांना CCTV कॅमेरे घेणं आवश्यक आहे. मग तेव्हा खाजगी शाळासुद्धा CCTV कॅमेरे घेतील. म्हणजे लोकसहभागातून किंवा शासकीय मदतीतून प्रत्येक शाळेत जर कॅमेरे झाले तर फार फरक पडणार आहे. बरं सर, सगळ्यात महत्त्वाचं भाग असं आहे की प्राथमिकला येणारी बालकं ही लहान बालकच आहे, त्यांच्यात फार समज अजिबात नसते. अशा याच्यात त्यांना गुड टच, बॅड टच किंवा जे काही बाहेर वातावरण दूषित आहे याविषयी कल्पना देणं, पालकांना बोलवणं, हे सगळं असताना विद्यार्थ्यांना देण्यासाठी शिक्षकांनाही स्वतंत्र ट्रेनिंग देण्याची आवश्यकता, प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता किंवा काउन्सिलरच नेमायचे प्रत्येक शाळांमध्ये, असं काही शिक्षण विभागाच्या माध्यमातून प्रयत्न पुढच्या काळात होईल. मागे गुड टच बॅड टच बाबत प्रशिक्षणही झालेले आणि विशेषतः जर कधी आपल्या लहान मुली असतील तर त्यांचे शिक्षिका असेल किंवा त्यांचे आईसुद्धा असेल किंवा बरेचसे आई सुशिक्षित असतील, मग बरेचसे आपले यूट्यूबवर सुद्धा बॅड टच गुड टच बाबत काही व्हिडिओ उपलब्ध असतात. ते लहान लहान विद्यार्थ्यांना जर व्यवस्थित समजून सांगितलं तर आईने किंवा शिक्षिकेने सांगितलेलं जे आहे ते विद्यार्थी लक्षात ठेवतील आणि तत्काळ जसं जर काही त्यांना वाटलं लगेच ते आपल्या शिक्षकांना किंवा आईला वडिलांना सांगतील. खरं म्हणजे विद्यार्थी ही बालकं ही देशाचं उद्याचं भवितव्य आहे. शाळांमध्ये संस्काराचे, ज्ञानाचे धडे हे घेत असतात. हे घेत असताना त्यांच्यासाठीची सुरक्षितता ही अत्यंत महत्त्वाची आहे. सामाजिक सुरक्षितता निर्माण करणं, वातावरण सुरक्षेचं असू देणं, ही पालक असेल, प्रत्येक ग्रामस्थ असतील, नागरिक असतील, शिक्षक असतील, शालेय घटक असतील, या सगळ्यांची जबाबदारी. खरं तर सगळ्यांचा एकसंघ प्रयत्न असेल तर विकृती ठेचायला वेळ लागत नाही, ती सहजपणानं ठेचली जाऊ शकते. पण अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांमध्ये शिक्षक, पालक, शिक्षण विभागाचा घटक असेल, या सगळ्यांमध्ये संवाद वाढणं आणि विद्यार्थ्यांशी संवाद वाढणं हे अत्यंत महत्त्वाचं असल्याचं दिसून येते. आगामी काळात शिक्षण विभागाचे प्रयत्न किती यशस्वी होतात, या घटनांना, अपप्रवृत्तीला पूर्णपणे पायबंद होतो का हे पाहणं निश्चितच उत्सुकतेचं ठरणार आहे. किंबहुना आगामी काळात हे सगळं यश अपयश पुढे येणारच आहे, त्याचे परिणाम पुढे येणार आहेत. तोपर्यंत आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.